सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जर उत्तर शोधायचं झालं तर बहुधा मनोरंजनाच्या क्षेत्रातून एकमेव उत्तर असू शकेल ते म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. कारण असलेला एक डिव्हिजिव्हनेस जो महाराष्ट्रात आहे, कप्प्याकप्प्यात जगणं वेगवेगळ्या भागात खरं तर विखुरलं गेलेलं आहे. अशा वेळेला एक सत्ता एक केंद्री जर कोण असू शकतं तर धर्मवीर असू शकतं, असं त्याचं उत्तर आहे. माझ्यासोबत धर्मवीरची टीम आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर की काळाच्या पुढचं म्हणजे जर सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं झालं, पिझ्झा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असं जर कोण असेल तर ते धर्मवीर आहे. आनंद दिघे, जगणं लार्जर दॅन लाईफ काय असतं, राजकारणाच्या पलीकडे समाजकारण आणि त्यातलं माणूसपण जपणारा जर नेता कोण असेल, कारण राजकारणही हे वाक्य कुठेतरी खटकतं, ही त्या कोंदणात न बसणारा रूढार्थाने आणि तरीही आपलेपणा जपणारा आणि माणुसकी एका वेगळ्या उंचीवर नेणारा असा नेता होता. माझ्यासोबत ह्यांनी हे माणूसपण एकवटणारं आणि जगण्याला एका उंचीवर नेणारा असा सिनेमा केलेली ही माणसं आहेत. प्रसाद, मंगेश कुलकर्णी आणि मंगेश देसाई या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कारण अर्थकारण सिनेमाचं बघताना एक मनोरंजनाचाही कस लागेल आणि तरी हे एका वेगळ्या उंचीवर नेणारा असा सिनेमा आहे. प्रसाद, या सगळ्याकडे पाहताना नेमक्या काय भावना खरं तर दाटून आल्यात? कारण 95 सिनेमांनंतर एक सिनेमा असा येतो जिथे खऱ्या अर्थानं कस लागतो आणि प्रमुख भूमिकेत तू दिसतोस. बरीच वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटत होतं की देव माझ्याकडे पाहतोय की नाही पाहतोय, पण आत्ता या क्षणी असं वाटतं की मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा नक्की पाहतो. क्या बात है, क्या बात है. आणि ज्या पद्धतीने तू दिसतोयस म्हणजे इतक्या खरं तर कॉम्प्लिमेंट आल्या असतील. म्हणजे तुझ्या डोळ्यातला एक लालसरपणापासून ते तुझ्या दाढीपर्यंत, त्या गेटअपपर्यंत, तुझ्या वॉकमध्ये असणारा एक वेगळ्या पद्धतीचा स्वॅग म्हणू आपण. कारण दिघे साहेबांचं एक ज्या पद्धतीने असं उचलणारा सदराही तू ज्या पद्धतीने हे करतोस किंवा मोठ्या बेल बॉटमच्या असणाऱ्या त्या स्टाईल, त्या पॅन्ट्स, या सगळ्या गोष्टीत तुझं, प्रवीणचं, मंगेशचं, दोन्ही मंगेशचं असणारं एक बारकावं दिसतो. आणि तू ज्या पद्धतीने लकप टिपली आहेस, माइंड ब्लोइंग, म्हणजे दुसरा शब्द नाही. थँक्यू, मनपूर्वक आभार अमित. या सगळ्यात या भूमिकेने तुला काय दिलं? जे सगळ्यात महत्वाचं असतं माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून, समाधान. प्रसिद्धी, पैसा अनेक प्रोजेक्ट देत असतात, पण समाधान खूप कमी वेळेला मिळतं आणि पूर्ण समाधान या चित्रपटाने मला दिलं. आणि त्या समाधानाची सुरुवात या एका मित्राच्या फोन कॉलपासून सुरू होते. मंगेश आणि मी जवळपास 20-22 वर्षांचे मित्र. एक दिवशी मंगेश मला अचानक फोन करतो आणि असं म्हणतो की पशा, सगळं बघतोय मी तुझं, हास्य जत्रा चालू आहे, चंद्रमुखी तुझा येईल आता, तुझं नाटकही चालू आहे, सगळं मी बघतोय, पण कायम मला जे वाटत होतं ते आज तुझ्याशी व्यक्त करू असं मला वाटतं. ते असं की ॲक्टर म्हणून तू जे डिझर्व करतोस, तुला जे मिळायला हवं ते तुला इतकी वर्ष मिळालं नाही आहे. माझाच कंटेम्पररी असलेला एक ॲक्टर मित्र माझ्याबद्दल असं बोलतोय, ही सगळ्यात पहिली समाधानाची बाब आहे की आज इतकी कोत्या मनोवृत्तीची माणसं आजूबाजूला असताना मंगेशसारखा एक मित्र सांगतो की तू फार उत्तम अभिनेता आहेस, पण तुला हवं ते तुला अजून मिळालं नाही आहे. तो स्वतः एक उत्तम अभिनेता असताना हा चित्रपट निर्मित करायचा असं ठरवून त्यातल्या मेजर रोलच्या हव्यासात न अडकता ही भूमिका दुसऱ्याला द्यावी असं त्याला वाटणं, प्रवीणनेही ते ॲक्सेप्ट करणं, ही माझ्यासाठी फार जमेची आणि मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर प्रवीणनी लिहिलेला चित्रपट गेल्या कित्येक वर्षात इतका ताकदीचा स्क्रीन प्ले मी पाहिलाच नाही, किंवा इतके रंजक आणि तरीही व्यक्तिरेखेला धरून लिहिलेले डायलॉग मी ऐकलेच नाही. एकच अपवाद, अर्थात तो माझाच चित्रपट आहे म्हणून म्हणतोय असं नाही, पण चिन्मय मांडलेकर, पण त्याच्या पलीकडे इतका ताकदीचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग मी कित्येक वर्षात पाहिला नाही, ऐकला नाही. तर त्यामुळे प्रवीणकडनं जे मिळालं एक दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, ते सुद्धा प्रचंड समाधान देणार होतं. मंगेशनी निर्मिती केलेला चित्रपट, झी स्टुडिओचा त्याला मिळणारा पाठिंबा, गेले 3 चित्रपट सतत मी प्रयत्न करतोय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, पण झीचं असोसिएशन काही ना काही कारणाने होत नाहीये, ते या चित्रपटाच्या निमित्ताने झालं.
ही एक समाधानाची बाब आहे. सो अशा असंख्य समाधानाच्या स्टेजेस या चित्रपटाने माझ्या आयुष्यात आणल्या. यतो धर्मस्ततो जया, जिथे धर्म तिथे विजय. क्या बात आहे. मंगेश, खरं तर पहिला सिनेमा आणि तोही इतका मोठा, लार्जर दॅन लाईफ. एक अभिनेता म्हणून तुझी वाटचाल खऱ्या अर्थानं बघत आलोय. त्या सगळ्यामध्ये निर्मिती क्षेत्रात यावं आणि पहिला सिनेमा हा बायोपिक असावा. काय पद्धतीचे आडाखे होते की केवळ दिघे साहेबांच्या प्रेमापोटी हे करायचं ठरलं? नाही, दिघे साहेबांच्या प्रेमापोटी म्हणण्यापेक्षा दिघे साहेबांनी मला हे करायला लावलं असं मी म्हणेन. की 2013 साली मी हे स्वप्न बघितलं होतं. स्वप्न म्हणजे 2013 साली एक असा इन्सिडेन्स घडला आणि त्याच्यामध्ये हा सिनेमा आपण करावा असं पहिल्यांदा मनात आलं त्या इन्सिडेन्स नंतर. आणि त्याच्या मागे लागलो. 14, 17, 19 या 3 वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने ते थांबत होतं. पण या जुलै महिन्यामध्ये अशी घटना घडली की आपले नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे मी एका कामानिमित्ताने गेलो होतो आणि काम वगैरे संपलं आणि मी निघालो. मला काय घाईतच फार. म्हटलं नाही, बस जरा. पण तुला सिनेमा करायचा होता दिघे साहेबांवर? म्हटलं हो, सुरू कर म्हणाले सिनेमा. तर मला असं वाटलं की सुरू कर म्हणजे दिघे साहेबांची भूमिका मी करायची की काय. कारण जेव्हा 2013ला डोक्यात आलं होतं तेव्हा असंच वाटत होतं की दिघे साहेबांची भूमिका आपण करूया. पण लुक टेस्ट केली विद्याधर भट्टेंकडनं आणि 19-20 दिसायला लागलं. तेव्हा नुसता ॲक्टर होतो, म्हटलं 19-20 चल जाएगा. पण जेव्हा आत्ता साहेबांनी सांगितलं की नाही तू प्रोड्यूस करायची फिल्म, म्हटलं मी कसं काय प्रोड्यूस करणार? प्रोड्यूस करायचे म्हणजे भरपूर पैसे लागतील सगळ्यात आधी. म्हटलं होतील, तू कर, काही अडचण आली तर मी आहे. आणि त्यानंतर मी त्या निर्मितीचा एवढा ध्यास घेतला. योगायोगाने प्रवीण भेटला एका फिल्मच्या निमित्ताने आणि तो योगायोगच आहे असं मला वाटतं की एका शिवसेनेच्या शाखेत मी बसलो होतो. माझ्या मागे दिघे साहेबांचा फोटो होता, समोर प्रवीण बसला. प्रवीण ॲक्च्युली निघाला होता पण त्याला असं वाटलं की मंगेशला बाय करून जाऊया. तो बाय करायला आला, समोर बसला आणि मला दिघे साहेब ना. म्हटलं हो. तर मला यांच्यावर आत्तापर्यंत काही झालं नाही यार, फिल्म वगैरे काहीतरी व्हायला पाहिजे. म्हटलं मी करतोय, तू डिरेक्ट करशील? तर म्हणलं करतो. म्हटलं बघा, अर्ध्यातनं निघून जायचं नाही. हे शिवधनुष्य आहे, हे तुला उचलायला लागेल. बाकी काय सपोर्ट तो मी करतो. तो हो म्हणाला. तेव्हा माझ्या खिशात 1 रुपया नव्हता. 1 रुपया नव्हता. मी एका माझ्या मित्राकडनं 25 लाख रुपये घेतले. म्हणलं मला त्यांच्या सगळ्यांची सायनिंग अमाऊंट देऊन टाकू द्या. ती सगळ्यांची सायनिंग अमाऊंट दिली. तेव्हाचा COP वेगळा होता, नंतरचा COP बदलत गेला. पण तेव्हा सुद्धा एकदा मला मोह झाला की एवढा मोठा माणसाचा बायोपिक आपण करतोय आणि यात आपण हा रोल केला पाहिजे. मी पुन्हा एकदा लुक टेस्ट केली. पण एक गोष्ट मनात आली की आपण जर बळजबरी या भूमिकेत घुसलो आणि जर समजा महाराष्ट्राने ॲक्सेप्ट केलं नाही किंवा दिघे साहेबांच्या अनुयायांनी ॲक्सेप्ट केलं नाही तर सगळ्यात मोठा फेल्युअर असेल. म्हणजे ॲज अ अभिनेता म्हणून मला 4 गोष्टी तर ऐकाव्या लागतीलच, पण निर्माता म्हणून माझ्या पैशांचा जुगार मीच हरेल. त्यामुळे नाही. आणि मी 100% फक्त निर्माता व्हायचं असं ठरवलं. गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. 5 वर्षाचा कालखंड, 2 नॅशनल अवॉर्ड्स, इतक्या वैविध्यपूर्ण स्क्रिप्ट्स आणि त्यानंतर आत्ता येणारा एक आयुष्यातला वेगळा टप्पा. कारण 2022 झी स्टुडिओसाठी तितकंच महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. कारण 3 महत्त्वाचे टप्पे, धर्मवीर आहे, हर हर महादेव आहे, घरबंदूक आणि बिर्याणी. त्या सगळ्यात मी आत्ताचा पहिला टप्पा सुरू होतोय आणि धर्मवीरकडे बिझनेस अँगलने किंवा एकूणच त्याचं एस्थेटिक्स आणि बिझनेस याचा इक्विलिब्रियम पॉईंट हा काय असू शकतो असं वाटतं? खरं आहे. म्हणजे 2022 हे तसं पाहिलं तर सर्वांसाठीच, सिनेमा बनवणाऱ्या आणि पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच जवळजवळ 2 वर्षाच्या गॅपनंतर उघडणारं वर्ष आहे. त्यामुळे एक प्रेक्षकांना पुन्हा एकदा भव्यतेने सामोरं जाणं खरं तर गरजेचं आहे. आता चंद्रमुखीमध्ये हा प्रयत्न झालेला, आम्ही पांडूमध्ये केला, इतरत्र सिनेमांते पण, आणि प्रेक्षकांनी ती चुणूक दाखवून दिली की आम्ही तयार आहोत, तुम्ही आहात की नाही सांगा. आणि त्याच्यात आता झी स्टुडिओचं ह्या वर्षातलं, हा फायनान्शियल वर्षातलं पहिलं पाऊल आहे आणि ते खरंच भव्य आहे. यावर्षी घरबंदूक बिर्याणी असेल किंवा हर हर महादेव असेल,
त्या सगळ्यांची सुरुवात आपण धर्मवीरांनी करतो ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मंगेशनी ऑलरेडी सांगितलं त्याप्रमाणे किंवा प्रसादनी त्याच्या 95 सिनेमांनंतर येणारा कॅरेक्टर रोल म्हणजे ही फार महत्त्वाची कोणत्याही ॲक्टरच्या आयुष्यातली घटना आहे. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी आपण विचार जरी ह्या गोष्टीचा जेव्हा आम्ही झी स्टुडिओज म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा आमच्यासाठी स्क्रिप्ट हे सर्वात महत्त्वाचं एखाद्या सिनेमाकडे बघण्याचं कारण असतं. आणि जेव्हा मी ही स्क्रिप्ट पाहायला लागलो तेव्हा ॲक्च्युली लक्षात आलं की हे स्क्रिप्टच्या फार पलीकडचं प्रकरण आहे. हे एक अशा माणसाच्या आयुष्याचा पट आहे. म्हणजे जेव्हा गुगल सर्च जर केलात तर ते कसे गेले हे भरपूर लिहिलं गेलेलं आहे. पण ते कसे जगले ह्याच्यावर भाष्य सिनेमा करतो. आणि त्यांच्या त्या जगण्यामुळे किती जणांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ह्याची संख्या आणि ह्याची मोजदादच होऊ शकत नाही. आणि त्याची पदोपदी आम्हाला प्रचिती येत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही गाणं टीजर जे काही आपण सोशल मीडियावरती टाकलं आहे ना त्या प्रत्येक वेळेस लोकांच्या प्रतिक्रिया प्रचंड भावनिक आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्ही हा सिनेमा करताय ह्याबद्दल तुमचे धन्यवाद असं कुठल्या सिनेमाला म्हटलं जात नाही. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी धर्मवीर आनंद दिघे यांचं काम आणि त्यांच्या लोकांना वाहिलेल्या आयुष्याचंच आहे असं लक्षात येतं. म्हणजे काळ लोटल्यानंतर म्हणजे माणूस हयातीत असताना त्याची पूजा होणं हे आत्ताच्या जगाचा नियम आहे. पण तो 21 वर्षानं केवढी मोठी पावती आहे. आणि आणि बऱ्याच वेळा हे लक्षात आलं की ठाण्यातल्या लोकांना तर ते दैवत वाटतातच. पण ह्या निमित्ताने मी जेव्हा प्रवास करून इतरत्र पाहिलं त्यांच्यापर्यंत त्यांच्या कामाचा आवाका पोचलेला होता. म्हणजे त्यांची चिठ्ठी असेल त्यांचे काम म्हणजे कुणीही अडला नडलेला कोणत्याही गरजेचा माणूस त्यांना येऊन भेटला आणि काम झालं नाही असं एकदाही घडलेलं नाही आहे. आपण फार छोट्या छोट्या कामांसाठी अडून बसतो भलेही ती आपल्याला करायची असतील किंवा कुणा इतरासाठी आपल्याला करून द्यायची असतील. हा एकमेव व्यक्ती असे हे होते ज्यांच्याबद्दल असं कधीच ऐकण्यात आलं नाही की काम त्यांच्याकडे गेलं आणि ते झालं नाही. म्हणजे हेच उदाहरण आहे की आज मराठवाड्यातला मंगेश हे करतोय, कोल्हापुरातल्या मंगेशचं पाठबळ आहे, पुण्यातल्या प्रसादने त्याची वठवली आहे भूमिका, पुण्यातला प्रवीण येऊन दिग्दर्शित करतोय. महाराष्ट्राला जोडणारा खऱ्या अर्थानं दुवा जर कोणता असेल तर ते मला असं वाटतं धर्मवीर असतं. अगदीच खरं. आणि तुला सांगू का धर्मवीर म्हणजे दिघे साहेबांवर तर सिनेमा करायचा असं मी पहिल्यांदा जेव्हा थॉट केला ना तेव्हा मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी मला अक्षरशः मंगेश हा फक्त ठाण्यात चालेल किंवा मंगेश यांनी डॉक्युमेंटरी होईल. म्हणजे एकाने पण मला असं सांगितलं नव्हतं की नाही हा सिनेमा होऊ शकतो. पण म्हटलं नाही करायची तर फिल्मच करायची खरं. आणि मी ठरवलंच होतं. एवढी मोठी गोष्ट. आणि प्रसाद ज्या ज्या वेळेला बॉक्स ऑफिसवर लीड म्हणून येतो मग ती रात्र असेल तर खळखट्टाक होतं. आणि इथे इथे बॉक्स ऑफिसवर धुमशान आणि छनछनाट होईल असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये प्रसाद एकूणच तुझं असणारं प्रोस्थेटिक म्हणजे विद्याधर भट्टेंचा हात आहे. पण तुझ्यातला असणारा म्हणजे नजीब ज्या वेळेला रणांगणमध्ये पाहिला तो पाहिल्यावर मला ज्या पद्धतीचा प्रसादो गवसला होता किंवा बेचकीमध्ये सापडलेला प्रसादो किंवा आत्तापर्यंतच्या अवघाचीपासून आत्तापर्यंतचा असणारा टेलिव्हिजनवरचा हा निचोड आहे ना कम्प्लीट आत्तापर्यंतचं सगळं सत्व हे तू या भूमिकेला दिलंयस. आणि भूमिकाही आता बरंच काही तुला देऊ पाहते असं वाटतं. बरोबर 100% बरोबर आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं की झालं असं की 2015 साली कच्चा लिंबूचा प्रवास सुरू झाला. 2017 कच्चा लिंबू आला, 2017ला हिरकणी सुरू झाला, 19ला हिरकणी आला, 20 आणि 21 आपलं कोविडमध्ये गेलं आणि 22मध्ये चंद्रमुखी आला. तो या 7 वर्षांच्या प्रवासात हे 3 मोठे चित्रपट मी दिग्दर्शित केल्यामुळे इंडस्ट्रीनी परस्पर असा समज करून घेतला की प्रसाद आता ऍक्टिंग करणार नाही, तो आता डिरेक्टर झाला. असं स्टेटमेंट मी माझ्या तोंडून कधी कुठे ना लिखित दिलं ना कुठल्या मुलाखतीत दिलं, कुठेच दिलं नाही. या 6 वर्षांमध्ये मी अत्यंत मोजक्या फिल्म केल्या, एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच केल्या. एक धुराळा, एक पिकासो आणि एक स्माईल प्लीज. याखेरीज मी कुठे कुणी मला विचारलंच नाही. लोकांनी असं परस्पर ठरवलं की नाही तो आता ऍक्टिंग नाही तो करणार, तो आता डिरेक्टर झाला. एक तर हा समज फार मोठ्या प्रमाणात या चित्रपटांनी मोडला जाईल, ज्याचं श्रेय 100% मंगेश आणि प्रवीणला द्यायला हवं. की त्यांनी असा कुठलाही विचार नाही केला. त्याला असं वाटलं विचारून तर बघूया ना, नाही म्हणेल. पण माझं असं म्हणणं की कोण नाही म्हणेल या भूमिकेसाठी. जो नाही म्हणेल तो जगातला मूर्ख माणूस असेल. कोण नाही म्हणेल. या वेळेला जर मी एक चित्रपट दिग्दर्शित जरी करत असतो तरी मी तो थोडा बाजूला ठेवला असता आणि मी ही भूमिका केली असते. अशी भूमिका
वर्षानुवर्षानंतर वाट्याला येते. खरंय. प्रत्येक वेळेला असं पटकन असा चित्रपट ना स्टुडिओ म्हणून यांच्या वाट्याला येतो, ना निर्माता म्हणून याच्या वाट्याला येतो, ना अभिनेता म्हणून माझ्या वाट्याला येतो. सो जे वाट्याला आलंय, मग ते छोटं असेल किंवा मोठं असेल, ते प्रामाणिकपणे मी कायम करत राहिलो. आणि इतकं मोठं आल्यानंतर तर ते जीव ओतून करायलाच पाहिजे, नाही तर मग काय अर्थ नाही घ्यायचा त्याला. सो मला असं वाटतं की खूप जीव ओतून प्रचंड मेहनत करून आम्ही सगळ्यांनीच हा चित्रपट बनवलाय. पण या भूमिकेकडे ज्या पद्धतीने लोक बघतायत, ज्या पद्धतीने प्रेम करतायत, ज्या प्रतिक्रिया देत आहेत, त्याचा निम्मा वाटा आमचा लुक ज्याने डिझाईन केला होता ते विद्याधर भट्टे. आणि मी त्या दिवशी पण म्हटलं की या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा ज्यांनी केली तो प्रवीण तरडे. या दोघांचं हे श्रेय. जे काही चांगलं आवडेल ते या दोघांचं, जे काही वाईट वाटेल ते माझं. अख्ख्या महाराष्ट्राने माझं सगळं ऐकलं, पण तू? साहेब, जे काही बोलायचंय, ज्या काही शिवाय द्यायच्यात त्या बसून द्या. आणि हे कोण सगळे दाढीवाले? ठाण्यात काय सगळे दाढीवालेच असतात की काय? हे सगळे ठाण्याचं भविष्य आहे साहेब. मला त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक मोठी गोष्ट वाटली. इतके वर्ष त्यांच्यासोबत जगलेली त्यांची बहीण, लहानापासून मोठं झालेलं, सगळं पाहिलेलं, प्रत्येक क्षण घरी असताना ते ज्या पद्धतीने कनेक्टेड असतील. तू चालत आल्यावर त्यांच्या तोंडून आनंद हे येणं जे आहे, तो एक वेगळ्या पद्धतीचा भावनिक असं हे होतं, आव्हान होतं. आणि त्याला तू नंतर अरुणाताईंशी काय तुझा संवाद झाला, त्यांनी तुझा हात हातात घेतलेला आम्ही पाहिला, पण तो संवाद नेमका काय होता? त्या हातात घेऊन खूप त्यांच्याबद्दल बोलत होत्या, त्यांच्या आठवणी सांगत होत्या. आणि दर 3-4 वाक्यानंतर त्या एकच वाक्य म्हणत होत्या, तू माझा आनंद आहेस, तू आनंद परत आलाय. बाजूला त्यांच्या एक जण होत्या, बाजूला शिंदे साहेब उभे होते, त्या सगळ्यांना त्या हेच सांगत होत्या, आनंद परत आलाय, हा माझा आनंद आहे. तू फार फार सुंदर, तू मला वाटतच नाहीये की हा आनंद नाहीये. तू इतकं सगळं बारकाईने त्याच्यासारखंच केलंयस, प्रत्येक क्षणी असं वाटतं की आनंदाच आहे पडद्यावर. तर मला असं वाटतं की चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑस्कर मिळालेला मी पहिला अभिनेता आहे. क्या बात क्या बात. मंगेश, हे सगळं जुळवून आणणं म्हणजे एक काय म्हणतो की एक आजपर्यंत ना, जसं प्रसाद म्हणत होता ना, असं मला काय तुमच्याकडे अभिनेता म्हणून पाहताना तुला अजून तुझं ड्यू मिळालेलं नाही. तर अशा वेळेला एखादी निर्मिती, एखादी कलाकृती तुला काहीतरी देऊन जाईल तर ती धर्मवीर असेल असं मला वाटतं. या सगळ्यात म्हणजे स्क्रीन पासून सगळे अवॉर्ड्स तुझ्याकडे आहेत, पण एक पूर्णत्वाला सर्कल कम्प्लिशन वाला मुद्दा असतो ना, तर तो बहुधा इथे असेल. ह्या सगळ्याकडे तू ज्यावेळेला पाहतोस शांतपणे, नेमका निर्माता म्हणून जमा खर्चाच्या बाजूला आयुष्यात बरंच काही जमा झालं असं वाटतं या क्षणात? काय हे बघ, मी डेस्टिनीला मानणार आहे. मी औरंगाबादवरून 1993 साली आलो, तेव्हा मी आमदार निवासामध्ये खाली पेपर टाकून झोपत होतो. आज इसवी सन 2022 आहे, माझं स्वतःचं घर आहे. हे सगळं कुठेतरी प्रारब्धावर लिहिलेलं होतं. नट म्हणून तू म्हणाला तसं स्क्रीन अवॉर्ड, फिल्मफेअर वगैरे सगळे मिळाले, पण ज्या सिनेमांना मिळाले त्या फिल्म मोठ्या झाल्या नाही. त्यामुळे तू म्हणतोस तसं ड्यू आहे, पण त्या अजून झालेला नाही कम्प्लीट. मला कुठेतरी असं वाटतं की धर्मवीर सारखा मोठा सिनेमा किंवा आनंदीगेंचा आशीर्वाद मला मिळायचा होता. 22 वर्ष त्यांचा आशीर्वाद पूर्णत्व यायला लागले असतील. आणि कदाचित त्यांच्या मनात हे असेल की ठीक आहे, ॲक्टर म्हणून थोडासा आपण बघूया नंतर, तू आता निर्माता म्हणून मोठा हो. आणि कदाचित त्याच्यामुळे जे सगळं घडलं असेल. कारण हे ना, हे सोपं नाही आहे, हे अजिबात सोपं नव्हतं. म्हणजे आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, अरे हे घडलं कसं सगळं. 183 कलाकार, 1000चा मॉब, बडे ॲक्टर्स, सेट, ते सगळं त्यात. म्हणजे याचा ऑरा आहे ना, हा इतका मोठा आहे की मला नाही वाटत की एका सिंगल प्रोड्युसरने आजपर्यंत हे केलं असेल. पण हे सगळं करत असताना या सगळे माझ्या बाजूने होते. सेटवर एकाही माणसाने मला पैशाविषयी विचारलं नाही. मला प्रत्येक जण हे म्हणत होता, सिनेमा पूर्ण कर, पैशाचं पुढे बघू. सो हे सगळ्यांची पॉझिटिव्ह आणि तुझी पुण्याई आहे की तू माणसं जोडलेली आतापर्यंत. हा, कारण हे बघ, काय सिंपल गोष्ट आहे. औरंगाबादवरनं मी इथे आलो तेव्हा माझं कोणी नव्हतं. 2000 रुपये वडिलांनी माझ्या हातावर ठेवले होते. मला आता तू तुझं बघ काय करायचं ते. इथे आलो, इथे आल्यानंतर माझं कोणीही नसताना त्या मुंबईतल्या लोकांनी मला आपलेपणाने जवळ केलं, मदत केली. तर मला असं वाटतं की याची परतफेड कुठेतरी मला करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न माझा चालू आहे, तो प्रवास अजून चालू आहे.
सोसायटीमध्ये कुणीतरी हट्टा कट्टा मावळा उभा आहे मराठी माणसाच्या रक्षणासाठी. हिंदू असणं गुन्हा झालाय. बहुसंख्य होत पण एक संत नाही. क्या बात आहे. म्हणजे तू म्हणतोयस त्यातलं ते मार्दव जे आहे ना त्या बोलण्यातलं आणि एवढ्या वर्षाचा प्रवास, ते कुठेतरी ऋण फेडण्याची वृत्ती किंवा त्या सगळ्यामध्ये तुझं माणूस पण महत्वाचं आणि मोलाचं वाटतं. मंगेश, मला असं विचारायला आवडेल की ह्या इतकी स्क्रिप्ट्स आणि या सगळ्या गोष्टी येतात, पण ज्या गावात खऱ्या अर्थानं थिएटर्सही नाहीत अशा गावातही आज धर्मवीरचं पोस्टर आहे आणि तिथपर्यंत कानाकोपऱ्यात झी स्टुडिओ हे पोचवते. हे केवळ एक इंडस्ट्री म्हणूनही मराठी सिनेमाला खूप सुगेचे दिवस आलेल्याचं लक्षण आहे. कारण कोविड नंतर ज्या पद्धतीचा हा प्रवास आहे, कशा अर्थानं धर्मवीरचं बॉक्स ऑफिस आणि त्या सगळ्या गोष्टी आता ॲडव्हान्स बुकिंग ओपन व्हायची तशा अर्थानं चिन्ह दिसायला लागलेत आणि आत्ताच्या काळातला सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह निर्णय असेल. खरंय. खूप सुखद गोष्ट आहे की पब्लिसिटी एक असते की तुमची इच्छा असते की आपण करावी, आणि ह्या विषयाला लोकांची समोरून इच्छा आहे की आम्ही पण तुमची पब्लिसिटी करू शकतो का हे विचारणा होते. आणि आपण ॲडव्हान्स जवळजवळ आठवडाभर आधीपासून लोक विचारत आहेत थिएटरवरती जाऊन की हा सिनेमा 13 मेला प्रदर्शित होतो आहे, पण त्याची विचारणा आठवडाभर आधीपासून सुरू झाली आणि फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे महाराष्ट्रात सगळीकडून आम्हाला थिएटरवाले फोन करून सांगतायत की अरे आम्हाला विचारणा होते, आम्ही शो लावायला सुरुवात करत आहोत, तुम्ही प्लीज बाकीच्या फॉर्मॅलिटी, कारण सिनेमा रिलीज करणं हा बऱ्याच तांत्रिक गोष्टींनंतरचा भाग असतो, तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला वेळा द्या. म्हणजे अगदीच तांत्रिक गोष्टी सांगायच्या झाल्या तर नंबर ऑफ शोज वगैरे आपण नेहमी ना, आता काय झालं आहे ना, कोविडनंतर स्पेशली असं म्हटलं जातं आहे की हिंदी सिनेमा मोठा, दक्षिणेतला सिनेमा मोठा. पाहायला गेलं ना असं म्हणू नये, पण चोरांच्या स्मगलरांच्या गोष्टींना मोठं मानतं असं, म्हणजे आपल्या हिरोची डेफिनेशन कुठे चुकते की काय, अशा प्रकारचे सिनेमे सध्या खूप असे रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणून मिरवत आहेत. त्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट आहे की हिरोची गोष्ट काय असते हे सांगणारा सिनेमा आपल्या आता समोर येणार आहे, की हिरो काय असतो आणि त्याच्या आयुष्य, त्याच्या जगण्याने, त्याच्या कामानी खरं तर काय किती फरक पडला पाहिजे. आणि महाराष्ट्र, मला असं वाटतं की कायम भारताला महाराष्ट्रातून मिळालेले आहेत, क्रांतिकारक विचार भारताला महाराष्ट्रातून मिळालेले आहेत. एकेकाळी भारत देश असा गुलामीच्या अंधारात चाचपडत असताना स्वराज्याची धुरा जिथून सुरू झाली ती भूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे असं वाटतं की धर्मवीराच्या निमित्ताने सुद्धा चांगला सिनेमा, चांगल्या विषयाचा सिनेमा आणि चांगल्या माणसाचा सिनेमा काय असतो हे पुन्हा एकदा सांगण्याची संधी ह्या निमित्तानं आपल्याला झी स्टुडिओला मिळाली आहे, त्याचा आनंद आहे. पुढचा भाग हा की हा रिलीज किती मोठा आहे, तर झी स्टुडिओचे रिलीज जनरली सर्वदूर पोचतातच. तर ह्या सिनेमाचं सुद्धा आहे की आत्तापर्यंतच्या आलेला रिस्पॉन्स आणि नियोजन पाहता असं वाटतं की साधारण एक पहिल्याच आठवड्यात आपल्याला 10,000-1,000 शोज सहज मिळतील. याचा अर्थ हाच की ज्याला जिथे पाहण्याची इच्छा होईल त्याच्या आसपास कुठे ना कुठे धर्मवीर जाऊन पाहता येऊ शकतोच. मोठी गोष्ट आहे खरं तर. म्हणजे इतका लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो, पण एक स्टुडिओचं बॅकिंग आणि तेवढीच लार्जर दॅन लाईफ कलाकृती. त्यामुळे मी बिल्डिंग बांधली, ती विकतायत ती. पण याच्यातलं बिल्डिंग बांधणारचंही कसं मोठं आणि विकणारचंही कसं मोठं हे महत्वाचं, आणि दोघंही त्यात एक्सपर्ट्स. मला असं विचारायचं, तुझ्या आयुष्यात दिघे साहेब आले, तुझ्या खांद्यावर हात ठेवलेला, तू त्यांचं अर्ध कोल्ड्रिंक प्यायलास, असा एक किस्सा आहे, तो तू सांगावा असं मला वाटतं. काय, आम्ही जेव्हा आलो ना, मी आधी राहत होतो आमदार निवासला. 96ला मी ठाण्यात राहिला, मामांकडे राहत होतो. आणि मामांकडे मी एकटाच राहायचो, कारण ते गोदरेज कंपनीमध्ये होते आणि ते बरेच बाहेर वगैरे फिरायचे. तसा स्वयंपाक मला करता यायचा, पण कंटाळा यायचा, जाऊबाईचे प्रयोग वगैरे चालू असायचे, असं सगळंच होतं. तर मी खाली पोळी भाजी केंद्रात जायचो, तिथे एक फोटो लावलेला असायचा. कुठे किराणा दुकानात गेलो, एक फोटो लावलेला आहे. मेडिकल स्टोअरमध्ये फोटो लावले, म्हणजे जिथे नजर जाईल तिकडे एक फोटो आहेच आहे. टेम्पोवर फोटो आहे, रिक्षावर फोटो आहे, सगळीकडे फोटो आहे. तर मी नकळत पण त्या पोळी भाजीच्या काकू होत्या, त्यांना विचारलं, म्हटलं कोणाचा फोटो आहे? तर त्या म्हटलं दिघे साहेबांचा फोटो. आणि तेवढं त्या काकूंचा छोटा मुलगा आला धावत. त्यांनी चप्पल काढली आणि उडी मारून नमस्कार केला. तर मला पहिला प्रश्न असा पडला की जर हे दिघे साहेब म्हणून म्हणतात तर हे नमस्कार का करतोय हा मुलगा? मी तो विचार सोडून दिला. एक गोष्ट, जे आनंद आश्रम म्हणून म्हणतात, त्या आनंद आश्रमाच्या इथनं मी आणि माझा मित्र चाललो होतो. तर मी त्याला विचारलं, म्हटलं कसलं मंदिर आहे?
तो म्हणलं हे आनंद आश्रम हा मठ आहे दिघे साहेबांचा. पुन्हा मला शंका आली की मठ दिघे साहेब हे काहीतरी वेगळंच गौडबंगाल आहे. पण त्यानिमित्ताने ना हळूहळू दिघे साहेबांविषयी काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. पण त्यातली मेजर गोष्ट एकच यायची ती म्हणजे खोपकर मर्डर. की असाच एक मर्डर झाला, असाच एक मर्डर झाला आणि त्याच्यामध्ये दिघे साहेबांचा हात होता आणि त्यांना टाळा लागला. सो अजून एक शंका यायला लागली की असा जर माणूस होता तर मग प्रत्येक ठिकाणी फोटो का? म्हणजे हे गणितच मला काही कळेना. आणि मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त जाऊबाईचा प्रयोग होता. जाऊबाई जोरातच्या नाटकाच्या वेळेस काय एक तर मला एस्टॅब्लिशमेंट मिळाली होती, माझी ओळख निर्माण झाली होती. पण तसं पाहिलं तर म्हणजे असं म्हणतात की समजा एखादं मोठं नाटक मिळालं तर त्या नाटक पायरी समजलं जातं आणि त्याच्यावरची पायरी त्याला अचीव करायला मिळते. त्यामुळे जाऊबाई जोरात नाटकाचा पडदा उघडला की मला नेहमी वाटायचं की आपल्या नशिबाचं दार उघडलं. म्हणजे कोणीतरी निर्माता समोर बसलेला असेल, कोणीतरी डिरेक्टर बसलेला असेल, तो लगेच आपल्याला फोन करेल वगैरे. पण असं कधीच घडलं नाही, कधीच घडलं नाही. असं येऊन फक्त कौतुक करायचं आणि निघून जायचं. त्या दिवशी मात्र पडदा उघडला आणि ते आत्ता मला वाटतंय की ते नशिबाचं दार माझं तेव्हा उघडलं होतं. फक्त ते तेव्हा किलकिलं होतं, आता पूर्ण उघडलंय. आता ते महाद्वार, आता महाद्वार झाले. पण दिघे साहेब समोर बसले, दिघे साहेब आणि बाळासाहेब दोघांनी प्रयोग बघितला, प्रयोग संपला आणि 7-8 दिवसाच्या गॅप नंतर माझ्या एका मित्राच्या दुकानाचं ओपनिंग होतं. तो म्हणला रासाचं ओपनिंग आहे, ये. काही काम नव्हतं, गेलो. म्हणलं कोणाच्या असतं ओपनिंग आहे? पण दिघे साहेबांच्या असतो. आम्ही आपली त्यांची वाट बघत थांबलो खाली. बोलेरो गाडी आहे 2013 नंबरची, काळ्या काचा. तर मी पहिल्यांदा ना बॉडीगार्ड बघितले. तो पण बॉडीगार्ड बघितलेच नव्हते मी एखाद्या राजकीय नेत्याला. दिघे साहेब असे उतरले, समोर चालत गेले, थांबले आणि मला आवाज दिला, इकडे. मी गेलो, खांद्यावर हात टाकला माझ्या आणि मला काय आज प्रयोग नाही का? मला नाही साहेब आज प्रयोग नाही. आणि आम्ही चालत गेलो. तर मी असे जस्ट नजर जाते ना तर सगळ्यांच्या नजरा अशा होत्या की कोण हा ह्याच्या खांद्यावर हात टाकलाय दिघे साहेबांनी. आम्ही चालत वर गेलो, रिबीन कापली, ते बसले आणि मित्राने विचारला चहा कॉफी काय घेणार साहेब? तर समोर गोल्ड स्पॉट ठेवले होते, तेव्हा गोल्ड स्पॉट मिळायचे. ते दे म्हणाले, ते दे. गोल्ड स्पॉट घेतलं, अर्ध प्याले, माझ्याकडे बघितलं आणि अर्ध मला दिलं. म्हणजे मला आता ते सगळं जाणवतंय की त्यांचा खांद्यावरचा हात, त्यांनी दिलेला अर्धा गोल्ड स्पॉट, हीच ती शक्ती आहे की एवढा मोठा सिनेमा उभा करू शकतो. अदरवाईज हे शक्य नव्हतं. त्या दोन्ही गोष्टींमध्ये आजही तो अदृश्य हात तुझ्या पाठीशी आहे म्हणून ही कलाकृती पूर्ण झाली आहे. आणि तो गोल्ड स्पॉट आहे ते खऱ्या अर्थानं या शुक्रवारी आता ते दिसत. माझ्या मोबाईलला मी काय केलं, जसा हा प्रोजेक्ट सुरू झाला मी दिघे साहेबांचा फोटो ठेवला माझ्या मोबाईलला. मला अडचण काही वाटली किंवा टेन्शन आलं की मी ते बघतो. आणि काय माहिती नाही मला, आता ही अंधश्रद्धा असेल काय, आय डोंट नो, पण ते सॉल्व्ह होतं. कालचीच घटना आहे अशी की काल मी एका मेजर टेन्शनमध्ये, मीच नाही मंगेश सर पण टेन्शनमध्ये होतो मेजर. आता काय करूया असं सगळं चाललं होतं. मी गाडीत बसलो, फोटोकडे बघितलं, म्हटलं आता काय ते तुम्हीच सॉल्व्ह करा, कारण तुम्हाला फिरायचं जगात. मी तर प्रयत्न करतोय आणि ते आज बऱ्यापैकी सॉल्व्ह झालं. आनंदी काय म्हणजे काय देव आहे? साहेबांच्या एका चिठ्ठीमुळे ज्यांची आयुष्य बदलली ना, त्या गरीब कुटुंबांना जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय आहे. एक गंमत सांगायची अशी की सिनेमाचे भाग आहेच ह्या गोष्टी, पण त्यांचं वैशिष्ट्य जसं म्हटलं, त्यांची एक पद्धत होती की त्यांच्याकडे आलेला माणूस किती गरजवंत आहे हे ते ताडायचे आधी. कारण का, तर त्यांचा दरबार लागलेलाच असायचा कोणासाठीही आणि किती वाजताही ते ओपनच असायचं. तर म्हणजे तुमचं कोणतं काम होत नाही आहे, कोणामुळे अडलं आहे काय, ते त्याची ती बातमी असायचीच त्यांच्याकडे. पण त्यांचं असंच आहे की एक पद्धत होती की नेमका किती अडलेला माणूस आहे. कारण असे तर सोमेगोमे खूप जमा होत राहतात, फुकटात काम होत आहे म्हटल्यानंतर. पण त्यांच्याकडे एक सिस्टीम होती की माणूस किती वेळा आपल्याकडे चक्रा मारतोय. 5 वेळा माणूस जेव्हा आपल्याकडे खरंच येतो तर मग खरंच तो अडलेला माणूस आहे. आणि अशा वेळेस 5व्या वेळा टिकमार्क झाली, त्यांचे ते सगळी कार्यकर्ते ठेवायची ह्याची नोंद की किती वेळा माणूस येला आहे काय. 5व्या वेळास आलं की ते पुढच्या 2 मिनिटात त्याचं काम झालेलं असायचं आणि न कळत त्याला माहिती पण नसेल. आणि त्यांची चिठ्ठी असायची, सस्नेह जय महाराष्ट्र, हे चिठ्ठी घेऊन येतील. अशामुळे आता आम्ही ह्या जेव्हा विचारत होतो गोष्टींना तुमचे काय अनुभव, तर आम्हाला कोकणच्या 6 जिल्ह्यांचे IG मोहिते साहेब ते भेटले आणि त्यांनी सांगितलं
की त्यांची ॲडमिशन दिघे साहेबांमुळे झालेली आहे. म्हणजे एक आता ज्यांच्या स्पेसिफिकली बदल्या वगैरे होतात त्यांना खरंच माहिती असणार आहे की शाळेचं ॲडमिशन हे किती अवघड काम आहे. माझे वडील बँकेत असल्यामुळे सतत आमच्या बदल्या व्हायच्या आणि दर 6 महिन्यांनी हे टेन्शन असायचं. तर ही गोष्ट असेल की आजही त्यांच्या जाण्याच्या 20 वर्षांनंतरसुद्धा ठाण्यामध्ये त्यांच्या नावाच्या काही जागा शाळांमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना दिल्या जातात. ती ठाण्यातली सगळ्यात मोठी शाळा असूनसुद्धा ही त्यांच्या कामाचा आवाका त्यांच्या गेल्यानंतरही चालू आहे. असा इतका जास्त परिणाम आणि लोकांच्या इतक्या जास्त गरजा पूर्ण करणारा त्यांचा पाठीराखा दुसरा दिसलेला नाही आहे खरं तर. आणि म्हणून आम्हाला वाटलं की हा सिनेमा पाहिला तर 2 गोष्टी होऊ शकतात. झीच्या प्रत्येक सिनेमामागे काही ना काही विचारधारा असते. आमचा असा प्रयत्न कायम असतो की सिनेमाचा परिणाम फक्त त्या 2 तासांपुरता नसावा. लोकांनी काहीतरी असं घ्यावं ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आसपास काहीतरी बदल घडू शकेल किंवा काहीच नाही तर ते 2 तास तर त्यांचे चांगलेच जाणार. हे 2-2.5 तास जे आहेत ते चांगले जाणारच ही खात्री आता इतक्या गुणी कलाकारांनी सिनेमा केलेला असल्यामुळे आहेच आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन काय होईल की नेता कसा असावा, लोककारणी कसा असावा ह्याची व्याख्या पुन्हा एकदा लोकांना मिळेल. आणि आपला नेता हा असा का नाही हे प्रश्न आणि नेत्यांनासुद्धा आपण का असं असू शकत नाही ह्याची जाणीव होईल. आणि ओव्हरऑल आपल्या समाज जीवनात थोडासा जास्त पॉझिटिव्ह फरक पडेल ह्याची मात्र नक्कीच आशा. आणि याची खरंच आता सध्याच्या असलेल्या या अराजकतेत निश्चित गरज आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जो अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात, कारण मला आनंदी गोपाळानंतर सिम्बॉयसिसने आय थिंक ती मोठं पाऊल उचललं की एक अख्खी स्त्री शिक्षणासाठी आणि डॉक्टर्ससाठी मोठी विंग त्यांनी ओपन केली. म्हणजे डॉक्टर मजुमदारांनी आनंदी गोपाळचा स्पेशल शो पाहिला होता सिटी प्राईड कोथरूडला आणि तो पाहिल्या त्यांनी ठरवलं की भारतात फक्त मुलींसाठीचं मेडिकल कॉलेज असणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही, त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षात त्यांनी त्यांची अख्खी सिम्बायोसिस टीम कामाला लावली आणि ते कॉलेज त्यांनी उघडलं. एवढंच नाही, त्या कॉलेजमध्ये त्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी आनंदी गोपाळची आमची अख्खी टीम त्यांनी बोलावली होती स्पेशली की हे तुमच्यामुळे घडत आहे. एवढंच नाही, तिथे आनंदीबाईंच्या नावे स्कॉलरशिप आहे. पहिल्या 5 मुलींना तिथे हे भारतातलं 3रं फक्त महिलांसाठीचं मेडिकल कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव. आणि हे सगळं एका सिनेमामुळे घडलं ह्याचं फारच मला असं वाटतं की धर्मवीर नंतर राजकारण्यांनी पुन्हा एकदा रेट्रोस्पेक्टिव्ह करून पाहावं आणि स्वतःला तपासून पाहावं. अशी जर घडलं तर ते यश हे झी स्टुडिओचंच नाही, सर्वांचंच आपलं सामूहिक यश असतं. यश कधी एकट्याचं नसतंच. आत्ता तुझ्या त्या प्रोस्थेटिक किंवा त्या गेटअप मधून ज्या वेळेला तू चालत असतो, तुझी वेगवेगळे रील्स किंवा हे, तुला कशा अर्थाने येणारा फीडबॅक आहे आणि तुला कशा पद्धतीने, म्हणजे आनंद दिघे म्हणून तर एक लार्जर दॅन लाईफ धर्मवीर म्हणून तुला स्वीकारलेलं आहे, पण तुला येणारी, तुला भावलेली अशी असणारी कोणती प्रतिक्रिया? नाही, मी तुला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अरुणाताईंच्या आणि शिंदे साहेबांच्या प्रतिक्रियेपुढे मला आत्ता काही दिसतच नाही. शिंदे साहेबांसारखा एवढा मोठा नेता, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, मला त्या रूपात बघून पाया पडतात आणि अरुणाताई म्हणतात की माझा आनंद परत आला. इथे मी निम्मा भरून पावलोय. आता निम्मा फक्त प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर भरून पावेन जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल. पण अनेक सोशल मीडिया हँडल्सवरनं लोक अनेक प्रतिक्रिया पाठवत आहेत. दर अर्ध्या 1 दिवसाने माझा फोन हँग होतोय. मला प्रत्येकाला रिप्लाय पण करता येत नाही. इंटरव्ह्यूज चालले, प्रमोशन चाललंय, प्रिंट चाललंय, मला प्रत्येकाला रिप्लाय पण देता येत नाही. या निमित्ताने मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मला असं वाटतं 99.99% पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहेत आणि 0.1% निगेटिव्ह प्रतिक्रिया आहेत. पण ते असल्याच पाहिजेत. इतक्या मोठ्या सिनेमाला नजर लागू नये. आणि प्रसादने म्हणजे कमाल केलेली, त्याला शब्दच नाही आहे. असा एखादा सीन तुला वाटतोय की ज्या ह्याच्यात मी फुल बॅटिंग केली आहे आणि त्या सगळ्यामध्ये हाफ वॉलीला मैदानाबाहेर? अरे असं मीच त्याला पूर्ण सिनेमा एखादी गोष्ट असते ना, ऍज अन ऍक्टर म्हणून आपल्याला करत असताना ना कधीतरी असं मॉनिटर जाऊन बघावं असंही वाटत नाही. तर असं आपल्यालाच आतून आलेलं असतं की ये बात आहे सर. मला असं वाटतं एक प्रसंग आहे चित्रपटामध्ये की ते हंटरनी मारायचे अशी एक कथा फिरत होती सगळी. तर ती कथा नव्हती, ते खरंच हंटरनी मारायचे. पण ते कुणाला मारायचे
आणि कशासाठी मारायचे याच्यासाठी हा चित्रपट पाहिला. तर तो हंटर मारण्याचा जो सीन आहे त्याच्यामध्ये ते एका नगरसेवकाला पर्टिक्युलरली एका गोष्टीवरनं प्रचंड ओरडून प्रचंड चिडून संतापून बोलत असतात. त्याच्या कानफाडात मारतात, चापकाने मारतात, त्याच्या कानफाडात मारतात आणि कानफाडात मारताना सुधरा रे सुधरा या पराकुटीला त्यांचा राग गेलेला असतो. आणि ज्या क्षणी त्यांची सगळी भडास निघते त्या क्षणी ती लहान मुलासारखं त्याला जवळ घेतात. त्याला सॉरी मी बघितलं ते त्यांना अशी सवय होती की जवळ येणाऱ्या प्रत्येक माणसाचा गालबुच्चा घ्यायची. तर ते ज्या टोकाच्या रागाने सुधरा रे म्हणतात त्याच्या पुढच्या सेकंदाला ते सुधरा रे सुधरा असं ते ट्रान्सफॉर्मेशन केलंय. ट्रान्सफॉर्मेशन ते फार ऍक्टर म्हणून परफॉर्मर म्हणून ते मला फार आवडलेलं होतं त्या क्षणी. आणि तो सीन झाला त्या क्षणी कटेटच्या ऐवजी आय लव्ह यू प्रसाद असा प्रवीणचा आवाज आला. ह्या बात आहे. आणि हीच सगळ्यात मोठी प्रतिक्रिया असेल आणि या पुढच्या काळात प्रेक्षकांकडूनही हे येईल. वेगवेगळ्या प्रेक्षकांकडून तुला यापूर्वी आलेलेच आहे पण यासाठी नक्की येईल. मला एक ह्या भर घालतो की हे आय लव्ह यू ना खरंच प्रेक्षकांकडून सुद्धा ह्या सीन करता येऊ शकतं असं वाटतं. कारण त्या एका गोष्टीत खूप लोकांची भावना दिघे साहेबांच्या रूपात आणि ॲक्टर म्हणून प्रसाद लोकांच्या स्वरूपात ती व्यक्त झालेली आहे. त्याच्यासाठी सिनेमात खास कारण आहे या सगळ्या गोष्टींचं. निश्चित मला असं वाटतं की इतकी गोड माणसं आहेत आणि इतकं जो जेन्युन प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आपल्याला इथे दिसतो. मला बाबा आमटेंच्या ओळी आठवत आहेत. येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला शरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही आणि येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही. मला असं वाटतं की बॉक्स ऑफिसवरच्या या सीमांना मरण नसावं आणि धर्मवीर हा एक मैलाचा दगड म्हणून केवळ मुक्काम पोस्ट ठाण्यापर्यंत नाही राहावा, तो महाराष्ट्रातल्या सर्वदूरपर्यंत पोहोचावा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. इतक्या आपल्यापणाने तुम्ही बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार तुम्हाला सगळ्यांचे. थँक्यू अमित, थँक्यू तुमच्या संपूर्ण लेट्सअप टीमचे, नरेंद्र फिरोजे यांचे. कारण आमचा प्रयत्न आहेच आहे पण तुम्ही पण खूप मोलाची जबाबदारी घेतली आहे की हा सिनेमा सर्वत्र पोचावा. कारण तुम्ही फार ऑलरेडी सर्वत्र लोकांच्या मनामनात आहात. तुमच्यासोबत हा सिनेमा तिथपर्यंत पोहोचेल अशी नक्कीच आशा आहे. धन्यवाद मनपूर्वक. थँक्यू. असा हा धर्मवीर